सोयाबीन पेरणीसाठी उन्हाळी शेतमशागतीमध्ये खालील प्रमुख टप्पे महत्त्वाचे आहेत. 1. खरीप हंगामासाठी जमिनीत ओलावा साठवणे मॉइश्चर कन्झर्वेशन. मार्च-एप्रिलमध्ये जमिनीतली आर्द्रता टिकवण्यासाठी खोल नांगरणी करावी. नांगरणीमुळे जुनाट गवत, काडीकचरा मातीत मिसळून कुजतो आणि जमीन भुसभुशीत होते. नांगरणीनंतर कुळवाच्या 2-3 पाळ्या द्याव्यात. 2. गवत, तण व कीड नियंत्रण. उन्हाळ्यात नांगरणी करताना जमिनीत उगवलेले गवत आणि किडींची अंडी उघडी पडतात आणि नष्ट होतात. शेतात गवताचा व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. 3. माती परीक्षण सॉइल टेस्टिंग. माती परीक्षण करून सोयाबीनसाठी आवश्यक असलेले पोषक घटक नत्र, स्फुरद, पालाश यांची पातळी तपासावी. पीक नियोजनासाठी माती परीक्षण महत्त्वाचे ठरते. 4. सुपीकता सुधारणा सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्हमेंट. शेणखत किंवा कंपोस्ट 5 ते 7 टन हेक्टरी शेतात पसरावे. गंधकयुक्त खत जसे की जिप्सम माती परीक्षणानुसार द्यावे. 5. पेरणीसाठी जमीन तयार करणे. एप्रिल-मे महिन्यात पाळीव हलकं कुळव किंवा रोटावेटर चालवून जमीन भुसभुशीत करावी. पेरणीसाठी सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. रांगांमध्ये अंतर 45 मी. 6. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. ड्रीप किंवा स्प्रिंकलर सिंचन प्रणाली बसवण्याचा विचार करावा. पीक बदल क्रॉप रोटेशन करून जमिनीचा पोत सुधारावा. पेरणीसाठी योग्य वेळ. मान्सूनपूर्व पाऊस आल्यानंतर किंवा 10 ते 15 जून दरम्यान सोयाबीन पेरणी करावी. सोयाबीन पेरणीसाठी उन्हाळी शेतमशागतीमध्ये खालील प्रमुख टप्पे महत्त्वाचे आहेत. 1. खरीप हंगामासाठी जमिनीत ओलावा साठवणे मॉइश्चर कन्झर्वेशन. मार्च-एप्रिलमध्ये जमिनीतली आर्द्रता टिकवण्यासाठी खोल नांगरणी करावी. नांगरणीमुळे जुनाट गवत, काडीकचरा मातीत मिसळून कुजतो आणि जमीन भुसभुशीत होते. नांगरणीनंतर कुळवाच्या 2-3 पाळ्या द्याव्यात. 2. गवत, तण व कीड नियंत्रण. उन्हाळ्यात नांगरणी करताना जमिनीत उगवलेले गवत आणि किडींची अंडी उघडी पडतात आणि नष्ट होतात. शेतात गवताचा व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. 3. माती परीक्षण सॉइल टेस्टिंग. माती परीक्षण करून सोयाबीनसाठी आवश्यक असलेले पोषक घटक नत्र, स्फुरद, पालाश यांची पातळी तपासावी. पीक नियोजनासाठी माती परीक्षण महत्त्वाचे ठरते. 4. सुपीकता सुधारणा सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्हमेंट. शेणखत किंवा कंपोस्ट 5 ते